आज माननीय सलीम बापूच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी विचार मोर्चा, आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा याच्या नेतृत्वाखाली जे निराधार आणि वृद्ध पेन्शन धारक आहेत यांच्या प्रश्नावर जे बेमुदत आमरण उपोषण चालू केलेलं आहे, त्या उपोषणाला महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ग्रामीण यांच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये हे प्रश्न जर हे संबंधित अधिकारी जे असतील, कार्यालय असेल, प्रशासन असेल, यांनी जर जे काही नाही सोडवले तर ही संघटना या विचार मंचाशी कायम पाठिंबा देत राहील आणि वेळ प्रसंगी त्यांच्या बरोबर लढ्यामध्ये सामील होईल असं या निमित्ताने मी सांगतो। त्याचबरोबर एकदम व्यवस्थित प्रश्न मांडलेले आहेत। हा प्रश्न गेल्या अनेक पासून माजलगाव तालुक्यामध्ये या पेन्शन धारकाच्या प्रश्नावर आणि ज्या पेन्शनच्या संदर्भात लाभार्थ्यापेक्षा दलालांचा सुळसुळाट जास्त झालेला आहे। मग ते पोस्ट ऑफिस असेल, तहसील असेल, एसडीएम कार्यालय असेल, या लाभार्थ्यापेक्षा दलालांचाच जास्त फायदा आहे। बीसीसी बँकेबरोबर समोर दलालांची संख्या जास्त, तिथं पैसे घेते, पोस्ट ऑफिस मध्ये पैसे घेते, इथंही। आणि जे काही मयत झालेले आहेत, मयताच्या नावावर जे काही एटीएम काढलेले आहेत, त्याचंही तहसील कसल्याही प्रकारची चौकशी न करता त्यांचे पगार चालू आहेत। त्याचबरोबर ग्रामीण भागातले वृद्ध असतील, अपंग असतील, हे असतील, त्यांना लाभ भेटण्याच्या ऐवजी सगळे बोगस लाभार्थी आहेत। ज्याला 30-30, 40-40 एकर जमीन आहे, अशा लोकांनाही इथं पेन्शन चालू आहे आणि त्याला त्याची कसली शहानिशा न करता येणाऱ्या काळात जर त्यांना ह्याच्यापासून वगळलं नाही आणि या सिस्टीम मध्ये जर नीटनेटकेपणा जर आणला नाही तर मोठ्या प्रमाणावरचा लढा उभारला जाईल असा इशारा या उपोषणाच्या निमित्त आम्ही देत आहोत। आणि याची दखल संबंधित जे कोण प्रशासन असेल, अधिकारी असेल, त्यानं घ्यावी, नसता त्यांना याला सामोरे जावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाईसाठी कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त असतील, त्यांना यांचे सगळे ते कारनामे देण्यात येतील। आणि बोगसगिरी जर तात्काळ नाही थांबवली, जे 40-40 वर्षाला सुद्धा 65-65 वर्षाचे पगार यांनी लावलेले, इथं त्याची कुठेतरी तपासणी व्हावी। दूध का दूध, पाणी का पाणी, आणि जे खरे लाभार्थी ते वंचित राहू नये, पारदर्शकता असावी। बैठक दर महिन्याला झाली पाहिजे, बैठकीतलं प्रोसिडिंग सार्वजनिक केलं पाहिजे। या महिन्यात किती मंजूर झाले, किती आले, मंजूर झाले तर कोणत्या आधारे केले, नामंजूर झाले तर कोणत्या आधारे केले, अशा पद्धतीची जर पारदर्शकता आणली तर खरे लाभार्थ्याच्या पासून वंचित राहणार नाहीत। आणि जे काय माजलगाव तहसील असेल, पोस्ट ऑफिस असेल, एसडीएम कार्यालय असेल, इथे दलालांचा सुळसुळाट झालाय, यांच्यावर यांनी गुन्हे दाखल करावे आणि त्या दलालापासून हे तिन्ही कार्यालय मुक्त करावे, एवढीच मागणी शेतमजूर युनियनच्या माध्यमातून करतो आणि या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो।